नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री 1:30 वाजताच्या सुमारास निर्घुण हत्या करण्यात आली। या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करून त्यांच्याजवळील एवज लुटला आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली। महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला। ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली। लगेच महाराजांचे शव उमरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले। या ठिकाणची माहिती ही भाविकांपर्यंत पोहोचताच सगळीकडे एकच खळबळ उडाली होती। ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे। भगवान शिंदे, राहणार चिंचाळा, तालुका उमरी असे या मयताचे नाव असल्याचे सांगण्यात येते। घटनास्थळी उमरी पोलीस रवाना झालेले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे। पालघरमध्ये 2 साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये माथेफिरूकडून बालतपस्वीची हत्या झाल्याने या घटनेने जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी संजय घोगरे यांनी माहूर येथील हरिभक्तपरायण साईनाथ महाराज वसमतकर यांच्याशी या अनुषंगाने माहिती विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांनी सांगितले, उमरी या तालुक्यामध्ये नागठाणा हे गाव आहे आणि उमरी तालुका ही माझा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये पशुपतीनाथ महाराज यांची जी रात्री निर्घुण हत्या झाली त्याच्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो, शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्यांची हत्या झाली। हा देश हे राज्य हे संताचं आहे। संततेची देव, देवतेची संत। संत हे जीवाच्या उद्धारासाठी या कर्मभूमीला आहे। जीवाचा उद्धार करणं हे त्यांचं कार्य आहे। जर अशा ह्या आपल्या या संताच्या पवित्र भूमीमध्ये साधू संताची जर हत्या होत असेल तर फार निंदनीय प्रकार आहे। तरी याच्यावर सरकारनं ताबडतोब कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावी। विदर्भ न्यूज करिता माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।